नमस्कार, मैं वृषभ जैन, मिशन महाराष्ट्र न्यूज में आपका स्वागत है। जेसीआई नागपुर नक्षत्र में जेसी रुचि प्रवीण डोरलेकर का अध्यक्ष पद पर अभिषेक समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर VILEW की अध्यक्ष रश्मि कुलकर्णी मुख्य अतिथि के रूप में उपस्थिति रही। विजय कुमार शर्मा उपस्थित रहे। लालजी सेन शपथ अधिकारी और विजय गुप्ता मुख्य वक्ता के रूप में उपस्थित रहे। डोरलेकर ने कहा कि मैं जेसीआई नागपुर नक्षत्र के सभी सदस्यों को धन्यवाद देना चाहती हूं जिन्होंने मुझ पर विश्वास किया। मैं अपने कार्यकाल के दौरान संगठन को नई ऊंचाइयों पर ले जाने के लिए प्रतिबद्ध हूं। शुभ ठाकरे और उनकी टीम को उनके उत्कृष्ट योगदान के लिए पुरस्कार प्रदान किए गए। PP सेन प्रीति महाकालकर को उनकी सेवाओं के लिए सम्मानित किया गया। भावना येवले को कमल पत्र अवार्ड से नवाजा गया। नमस्कार, मी जेसी रुची डोरलेकर, इलेक्टेड प्रेसिडेंट 2025। आज या वर्षी आपण जी थीम ठेवलेली आहे, थिंक डिजिटल ॲक्ट ग्लोबल, म्हणजे याच्या मार्फत आपण हा मेसेज देतो आहे आणि अशा टाईपचं वर्किंग करणार आहे की आपण डिजिटली खूप सारे प्रोग्राम्स घेणार आहोत, पण त्याचा जो इम्पॅक्ट पडला पाहिजे तो ग्लोबल असला पाहिजे। म्हणजे सगळीकडे आपण आपले जे मेंबर्स आहेत, जे आपले लोक आहेत लोममधले किंवा झोनमधले, पण त्यांना आपण पुढे कसं जाऊ शकतात, ग्लोबली ते एक्सपांड कसं करू शकतात वेगवेगळ्या फील्डमध्ये। जसं की ट्रेनिंगमध्ये आपण जास्त वर्क करणार आहोत, त्याच्यानंतर एंटरटेनमेंटमध्ये, त्याच्यानंतर बिझनेसमध्ये, तर त्याबद्दल आपण तिथे अवेअरनेस करणार आहोत की आपण PR इव्हेंट्स पण मोठे मोठे घेणार आहोत, जिथे आपले मोठे मोठे स्पॉन्सर्स वगैरे ऑलरेडी आपल्यासोबत टायअप आहेत, तर यांच्या मार्फत आपण ग्लोबली तिथे अवेअरनेस करू शकतो। त्यामध्ये सर, JCI बद्दल थोडी पहिले माहिती देते। JCI ही एक वर्ल्ड वाईड ऑर्गनायझेशन आहे आणि ती 5 विंगमध्ये काम करते। बिझनेस अपॉर्च्युनिटी, इंडिव्हिज्युअल अपॉर्च्युनिटी, इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटीज, मॅनेजमेंट अपॉर्च्युनिटीज आणि कम्युनिटी, या सगळ्या भागांमध्ये एलो असतात, म्हणजे छोटे छोटे चॅप्टर्स असतात आणि ते सगळे चॅप्टर्स मिळून आपले इन्स्टॉलेशन, म्हणजे दरवर्षी जे काम करणारे लोक असतात त्यांचं प्रेसिडेंटशिप जी असते ती 1 वर्षाची असते आणि त्या नवीन प्रेसिडेंटचं आता हे पूर्ण नवीन वर्ष सुरू होतं आहे, त्याच्याकरता हे इन्स्टॉलिंग ची सेरेमनी आहे आणि आता वर्षभरामध्ये त्यांना जे काही टार्गेट्स दिले जातील त्याच्यावर त्यांचं वर्किंग राहील आहे। मी ॲडव्होकेट लीना राहुल सोयंदे, JFM आहे आणि नॅशनल ट्रेनर आहे JCI नागपूर नक्षत्रमध्ये। आमचा आजचा हा इन्स्टॉलिंग सेरेमनी जी आहे याच्यामध्ये मिसेस रश्मी कुलकर्णी या मॅडम VILEW याच्या विदर्भ इंडस्ट्रियल असोसिएशनच्या चेअरपर्सन आहेत, लेडी विंगच्या, आणि त्या येणार आहेत चीफ गेस्ट म्हणून। त्यानंतर गेस्ट ऑफ ऑनर करता विजय शर्मा सर, JCIचे नॅशनल ट्रेनर आहेत, ते येतात आहे आणि कीनोट स्पीकर जे आहेत ते विजय गुप्ता सर आहेत। ते झोन 9 हा जो एक आमचा मोठा विंग, म्हणजे हे जे चॅप्टर्स आहेत हे विभागांनी विभागले जातात, तर JCIचे एकूण 28 झोन आहेत, त्याच्यापैकी झोन 9 हा आमचा येतो। तर त्या झोन 9चे फाउंडर प्रेसिडेंट जे आहेत ते म्हणजे विजय गुप्ता सर, ते आज इथे आपल्याला लाभलेले आहेत। त्यानंतर इन्स्टॉलिंग ऑफिसर राजवीर लालसेन सर म्हणून आहेत, ते आपल्या प्रेसिडेंट्सला आणि नवीन मेंबर्स जे आहेत त्यांना ओथ देणार आहेत। आणि आमच्या स्पेशल गेस्ट IPP मॅडम आमच्या, आणि आजच्या स्पेशल गेस्ट म्हणजे आज पूर्ण काय त्यांचं वर्षभराचं घेऊन त्या नवीन जे येणारे प्रेसिडेंट आहेत त्यांना काही टिप्स देणार आहेत आणि त्याच्याकरता म्हणून डॉक्टर म्हणजे JCI सिनेटर आपण म्हणू त्यांना, JCI सिनेटर डॉक्टर प्रीती महाकाळकर या आज इथे आपल्याला लाभलेले आहेत। नागपूर नक्षत्र, आमच्या नक्षत्राला आता 7 वर्ष पूर्ण झाले आणि हे 8वं वर्ष आहे। आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळे प्रोजेक्ट घेतो। मागल्या वर्षी आम्ही हेल्थसाठी काम केलं, म्हणजे आम्ही कॅन्सर पेशंटसाठी औषध आणि 2-3 पेशंटला म्हणजे वर्षभर पूर्ण आम्ही औषधाचा पुरवठा केला। त्याच्या आधी आम्ही वेस्ट जे आपल्या बॉटल्स असतात त्यापासून आम्ही टॉयलेट बनवलं होतं। ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतो आम्ही वेगवेगळे, म्हणजे दरवर्षी खूप सारे। आपण मागल्या वर्षी किती युनिट ब्लड गोळा केलं होतं? नॅशनलमध्ये आम्ही नॅशनल एवढे ब्लड डोनेशन कॅम्प घेतले आम्ही, एवढा युनिट मला वाटतं 300-400 युनिट ब्लड 500च्या वर म्हणजे गोळा केलं, तर आम्हाला नॅशनल अवॉर्ड पण मिळाला होता मागल्या वर्षी। आणि आमचं नक्षत्र असं दरवर्षी वेगवेगळे डोनेशन कॅम्प आणि सोशल ॲक्टिव्हिटी, ट्रेनिंग या सगळ्यामध्ये खूप वरती जात आहे आणि मागल्या वर्षी नॅशनलमध्ये आणि झोनमध्ये नंबर 1 वर होतो।
मी JC सेन डॉक्टर प्रीती महाकाळकर, मागच्या वर्षीची प्रेसिडेंट IPP, त्याची 23ची मी प्रेसिडेंट आहे. तर आमच्या नागपूर नक्षत्र जो लोम आहे त्याला आता 18मध्ये त्याची सुरुवात झाली होती, पण आज आमचं 8वं इन्स्टॉलेशन आहे. तर त्या काळात नागपूर नक्षत्राने जी प्रगती केली ना ती म्हणजे पाहण्याजोगी आहे. म्हणून मला असं वाटते की तुम्ही पण नागपूर नक्षत्रामध्ये सामील व्हा आणि आपली प्रगती करून घ्या. जास्तीत जास्त लोकांनी जॉईन व्हा. आणि नागपूर नक्षत्र असंच खूप म्हणजे प्रगती करत आहे. आम्ही मागल्या वर्षी नंबर 1 वर होतो. यावर्षी आम्ही वरती आहोत आणि आता तर आम्ही यावर्षी आमची ग्लोबल थीम आहे डिजिटलायझेशनची आणि त्याची तर फार आवश्यकता आहे याच्यानुसार काळानुसार. तर त्यासाठी जॉईन व्हा. सगळ्यांना सादर आमंत्रण.